हे सगळं भाजपचं पैशाच्या जीवावर चालू आहे, बाकी कशाचं नाही. हा शेकाप संघ युती केली. आता सांगोलमध्ये त्यांनी लाल कमळ केलेलं आहे. हां, सध्या जनता अशा संभ्रमात आहे की भाजप शेकापमध्ये विलीन झाली आहे का शेकाप भाजपमध्ये विलीन झाले, हे कुठल्याही जनतेला एकाला स्वतःच्या उत्तर माहीत नाही. आज आमच्या सांगोला तालुक्याला शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होतो, पण एका पदासाठी आजोबांनी म्हणजे लिटरली त्यांनी काय केलं तर मंत्रीपद हे करून केलंय की मला माझा पक्ष नाही सोडायचा, मला मंत्रीपद नको. पण तुम्ही एका पदासाठी आजोबांची सगळी पान प्रतिष्ठा सगळी घालवली आणि तुम्ही हे केलंय, कोलॅप केलंय. ते कोलॅप आम्हाला मान्य नाही. सध्या हवं तर शहाजी बापूंच्या उमेदवारांची नाही ताकद वाढवू दे, किती वाढवायची असेल तर. प्रत्येकानं वाटतं की शहाजी बापू हे एकटेच आहेत. शहाजी बापू असे एकटे नाही आहेत. सांगोलची जी जनता आहे ती सर्व शहाजी बापूंच्या पाठीमागे आहे. त्यामुळे शहाजी बापूंच्या एकटे आहेत असं कोणी समजू नये. मला आत्ता जी सध्या आहे ती बापूचीच हवा आहे सांगोल्यामध्ये. तर जी शेतकरी कामगार पक्ष आणि कमळाने जी युती केलेली आहे तर ती लोकांना मान्य नाही आहे. त्यामुळं आता निवडणुकीत बापूच येतील. सत्ता आणि पैसा एका बाजूला आणि सामान्य जनता एका बाजूला असं राजकारण पहिल्यापासून राहिलेलं आहे. आता तर पालकमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं आहे शहाजी बापूंबरोबर युतीचा पक्ष असताना सुद्धा कशी गद्दारी केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेजवर आणि माईकवर सांगितलेलं आहे आम्ही कशी बाबासाहेब देशमुखांना मदत केली आणि कसं आमदार केलं. त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर आता नगरपालिकेला पण युती करा म्हणून दबाव शहाजी बापूंवर आणला त्यांनी. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणासाठी प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा आहोत. 11 मधील जनतेचा काय मूड आहे, 11 नंबर प्रभागामधील जनतेची काय प्रतिक्रिया आहे, या भागाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे आणि त्याला सक्षम उमेदवार असं कोण आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. काय वाटतं सांगोला नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण सक्षम आहे असं मला वाटतं? आनंद भाऊ माने. कारण काय? कारण की ते कंटिन्यू जनतेसाठी काम करणारे नेते आहेत. त्यामुळे आमच्या 11 नंबर मधून तर 1 नंबरला आनंद भाऊ राहतील. काय कार्य काय केलं असं मला वाटतं? मी सगळं काम, कोणतेही काम नाही, मी रातचं जरी त्यांच्याकडे गेलो किंवा जरी फोन केला कोणत्याही नडी अडचणीला तरी ते काम करतात. विरोधकांमधून सगळी ताकद एकवटलेली आहे आणि त्यामध्ये मुळात सक्षम उमेदवार दिला गेला असं बोललं जातं. सक्षम आता ते फक्त पैशाने सक्षम राहिली. ते एक एवढी एकट्या आनंद भाऊच्या बापूंच्या विरोधात त्यांना जेवढी ताकद एक करावं लागायला लागली आहे हे कारणच आनंद भाऊचं काम आहे ना. आनंद भाऊचं काम आणि बापूंचे साथ त्यांना. शहाजी बापूंची साथ सगळ्यात महत्त्वाची. हा, सगळ्यात महत्त्वाची. यापूर्वी त्यांच्या कामाचे काय अनुभव तुम्हाला सांगू शकता का? आता सांगोला शहरात म्हटलं तर आपलं बाजारचं ह्याच्यातलं भुयारी गटरीचं काम आहे, परत ना ईदगाह मैदान, परत ना आपली भाजी मंडईमधली केलेली त्यांनी ब्लॉकची कामं. ते पहिली पावसाळ्यात ते तर नुसतं असा चिखलच असायचा. आता पाऊस जरी असला, वरनं पाऊस जरी चालू असला तरी कमीत कमी लोकांना आलेल्या चिखल नाही काय नाही व्यवस्थित जरा हे करायला येते. तिथं तुमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्ष म्हणून आनंद माने यांची उमेदवारी आहे आणि विरोधकामधून बनकर म्हणून आहे. तुम्ही कोणाची पसंती, कोणाला पसंत? आनंद माने. कारण काय? आनंद मानेने जेवढं माणसाला सहकार्य केले किंवा गोरगरीब माणसाला जपलेलं आहे. गोरगरीब जनता जी आज आहे म्हणजे काय म्हणतात सुरक्षित म्हणा ही म्हणा ती आनंद माने म्हणून आहे. विरोधकामध्ये तेवढे लोक नाहीत का? नाहीत. कारण काय? विरोध लोक पोचू शकत नाही गोरगरीबापर्यंत. विरोधक पार्ट्या त्यांनी एकवटलेल्या आहेत. किती बी एकवटली केली तरी त्यांनी विरोधक तुम्ही म्हणताय त्यांनी गोरगरीबापर्यंत पोचले असं दाखवा. तुम्ही कोणी दाखवा, विरोधकांना दाखवा आम्ही गेलोय गोरगरीबाला विचारलंय तुझं काय हे काय. जसं आनंद माने करू शकतोय तसं ते करू शकत नाहीत. आम्ही हे सगळे जे आहे ते गोरगरीबच आहे. तिथं कोण मोठं नाही. उमेदवार सोडला तर सगळी जनता गरीबच आहे सांगोल्यात. हां, अखिल काजी शहाजी बापूने आत्तापर्यंत मुस्लिम समाजाला ईदगाह नव्हता, ते शहाजी बापूने ईदगाह करून दिला. त्या ईदगाहच्या बाबतीत आनंद माने आणि नगराध्यक्ष आणि शहाजी बापूंनी पूर्ण कष्ट घेऊन मुस्लिम समाजाला न्याय मिळवून दिला आहे. यंदा आता कोण यावं असं मला वाटतं? आनंद माने. हां, आता सांगोला नगर परिषदेच्या बाबतीत इतर पक्ष, इतर पार्ट्या न एक होणारी शकाप ती एक भाजपवर एक झाली. काय वाटतं? आम्हाला फक्त शहाजी बापूचं कर्ज चुकवायचा ईदगाह दिला आहे. आम्ही इतर पक्षाचा बघायचा आम्हाला अधिकार नाही.
नाव काय? अब्बास मुलानी. काय तरुणाईमध्ये रोजगाराचा प्रश्न असेल किंवा व्यवसायाचा प्रश्न असेल, त्याला सक्षम कोण आहे असं? सक्षमचा विषय नाही आहे आता, तर विषय कसा आहे, तरुण पिढी पूर्ण आनंद भाऊच्या पाठीमागे आहे. कशामुळे, कारण काय? कारण त्यांनी त्याचं कामच केलेलं आहे, सगळ्या गोष्टीला प्रतिसाद दिला आहे. आम्ही कधी फोन केला आणि भाऊनी कधी नाही म्हणून सांगितलं असं कधीच झालं नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, आजपर्यंत त्यांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे साथ ठेवले. आणि आमचे प्रभाग क्रमांक 11मध्ये मी असून प्रभाग क्रमांक 11मध्ये जे सगळे उमेदवार आहेत त्यांनी पण आम्हाला असं कधीच कोणती गोष्ट टाळली नाही की बाबा तुम्ही करा मी नाही, तुम्ही करा मी नाही. सगळ्या गोष्टीला पाठीमाग आहेत. आजपर्यंत कुठल्या गोष्टीला त्यांनी आम्हाला नकार दिलेला नाही. आणि आम्हाला अशीच माणसं पाहिजेत आमच्या वार्डात, आमच्या तालुक्यात अशीच माणसं पाहिजेत की आमचा होकार घेऊन सगळं चालेल अशी माणसं पाहिजेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इथं येऊन सगळे पक्ष शेकाप सहित एकवटून त्यांच्या पाठीमागे साम दाम दंड अशी सगळी ताकद लावली. तुम्ही कसं काय बघता त्याकडे? नावातच फक्त कसं आहे, आनंद भाऊ माने, त्याच्या पुढे एक नाव लावलं जाते, आपला माणूस. इथं सगळा विषय संपून जातो, आपला माणूस. आम्ही हक्कानं भाऊकडे जाऊ शकतो, आम्हाला कुठलीही दंडेशाही काहीही नको आहे, फक्त आपला हक्क पाहिजे, विषय संपला. कोणतीही गोष्ट झाली भाऊंना फोन केला, हां या तुम्ही ऑफिसला, विषय संपून जाईल, एवढंच पाहिजे आम्हाला. आणि ते आजपर्यंत केले त्यांनी, असं नाही की आत्ता करायला लागलेत, आजपर्यंत केले त्यांनी. म्हणून बोलायचं. आणि आम्हाला एवढं काय नव्हतं तरुण वर्गात, पण आता तरुण वर्ग का बरं एकवटला आहे, तर त्यांना संधी मिळायला पाहिजे. ती भाऊनी करून दिली संधी उपलब्ध आजपर्यंत. सांगोल्याचं किरण सुरवसे. काय वाटतं तुम्हाला सध्या नगरपालिका? सांगोल्याचं नगरपालिकेचंच नाही, कोणतंही राजकारण असू द्या, सत्ता आणि पैसा एका बाजूला आणि सामान्य जनता एका बाजूला, असं राजकारण पहिल्यापासून राहिलेलं आहे. आता तर पालकमंत्र्यांनी स्वतः मान्य केलंय, शहाजी बापूंबरोबर युतीचा पक्ष असताना सुद्धा कशी गद्दारी केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेजवर आणि माईकवर सांगितलेलं आहे, आम्ही कशी बाबासाहेब देशमुखांना मदत केली आणि कसं आमदार केलं, त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर आता नगरपालिकेला पण युती करा म्हणून दबाव शहाजी बापूंवर आणला त्यांनी. हे सगळं भाजपचं पैशाच्या जीवावर चालू आहे, बाकी कशाचं नाही. हा शेकाप संघ युती केली. आता सांगोलमध्ये त्यांनी लाल कमळ केलेलं आहे. हा सध्या जनता अशा संभ्रमात आहे की भाजप शेकापमध्ये विलीन झाली आहे का शेकाप भाजपमध्ये विलीन झाले, हे कुठल्याही जनतेला एकाला स्वतःच्या उत्तर माहीत नाही. त्याच्यामुळं सगळे आनंदभाव आणि शहाजी बापू ह्यांचीच हवा आहे सध्या सांगोलमध्ये आणि त्यांचंच पॅनेल निवडून येणार. काय नाव मॅडम? मी अर्चना इंगोले. सांगोला नगर परिषदेसाठी सांगोला शहराचा विकास कोण करू शकते, कोण असं नगराध्यक्ष सक्षम आहे असं मला वाटतं? मला आत्ता जी सध्या आहे ती बापूचीच हवा आहे सांगोल्यामध्ये. तर जी शेतकरी कामगार पक्ष आणि कमळाने जी युती केलेली आहे तर ती लोकांना मान्य नाही आहे. त्यामुळं आता बापूच निवडणुकीत बापूच येतील. आणि हे जे 3 उमेदवार आहेत आणि आपले नगराध्यक्ष आहेत आनंदभाऊ माने, तसेच आनंदभाऊ माने यांची चॉईस कशासाठी, नेमकं त्यांचं कार्य काय? त्यांनी जनतेसाठी कामं केलेली आहेत. काय वाटतं मॅडम आपल्याला सांगोला नगर परिषदेसाठी कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे? आनंदभाऊ माने, आज मी यंग आहे, मला माहिती आहे आनंदभाऊ माने हे परफेक्ट एक्झाम्पल आहे. कारण आज ते आहेत, त्यांची जी परिस्थिती आहे, त्यांनी एकदम असं म्हणजे आज सर्वसामान्य माणसापासून तो एक नेता बनला आणि त्यांच्यामध्ये जी लिडरशिप क्वालिटी आहे, प्रत्येक माणसाला पर्सनली ते ओळखतात, प्रत्येकांची विचारपूस करतात आणि आज माणसाला तीच गरजेची आहे. त्यामुळे ते परफेक्ट एक्झाम्पल आहे की एखादा लीडर कसा असावा, तर आनंदभाऊ मानेसारखा असावा. विरोधकाकडून सर्व पक्ष एकवटून त्यांच्या विरोधात ताकद लढवली जाते, त्यासाठी साम दाम दंड वापरला जातोय. नेमकं आनंद मानेबद्दल तुमचा ह्या राजकारणाबद्दल काय वाटतं? साम दाम दंडभेद तर सगळेच करतात, पण एक माणूस म्हणून पण माणूस आहे किंवा बाबा जनशक्ती जो आहे तो जनता जी आहे ती आपल्या आनंद सरांबरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं की आनंदभाऊ निवडून नक्की येणार. आणि विरोधकांच्या कामाबद्दल, विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? विरोधकांची भूमिका म्हणजे काय, तर आता काय त्यांनी एक एवढ्या वर्ष म्हणजे आज आमच्या सांगोला तालुक्याला शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होतं, पण एका पदासाठी आजोबांनी म्हणजे लिटरली त्यांनी काय केलं तर मंत्रीपद हे करून केलंय की मला माझा पक्ष नाही सोडायचा, मला मंत्रीपद नको आहे. पण तुम्ही एका पदासाठी आजोबांची सगळी पान प्रतिष्ठा सगळी घालवली आणि तुम्ही हे केलंय, कोलॅब केलंय. ते कोलॅब आम्हाला मान्य नाही आहे, आमच्यासारख्यांना तर अजिबात नाही आहे.
काय वाटतं सांगोला नगर परिषदेमध्ये कुणाचा नगराध्यक्ष व्हावा आणि का व्हावा, काय कारण? सांगोला नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम नगराध्यक्ष हा शिवसेनेचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, जो काम काय सर्वजणच करतात, पण जो निधी आणण्याचं जे काम आहे ते जे बापू जे करतात आणि बापूच्या माध्यमातून जे आनंदभाऊ माने जे काम करणार आहेत त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आनंदभाऊ माने यावेत नगराध्यक्ष म्हणून. सांगोला नगर परिषदेसाठी शेका, भाजप आणि दुसरे गट एकत्रित झाले, ते एकत्र गट करून ताकद वाढवली, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? नाही, ताकद वाढवू दे, किती वाढवायची असेल तर. प्रत्येकानं वाटतं की शहाजी बापू हे एकटेच आहेत. शहाजी बापू असे एकटे नाही आहेत. सांगोलची जी जनता आहे ती सर्व शहाजी बापूंच्या पाठीमागे आहे. त्यामुळं शहाजी बापूंच्या एकटे आहेत असं कोणी समजू नये. आनंद माने यावं असं म्हणजे नेमकं त्यांचे काय कार्य एवढं तुमचं? आनंदभाऊ मानेंचं कसं माहिती आहे का, जो शहाजी बापूने जो निधी आणला, जे आता आपल्या नगरपालिकेचं जे काम चालू आहे 200 कोटीचा जवळजवळ त्यांनी तो निधी आणलेला आहे. बरं, आपले भुयारी गटारांचं काम सध्या चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, आणि बगीच्याचं पण काम चालू आहे. त्यामुळं बरीच कामं असे आमच्या डोळ्यापुढे दिसतात की ते काम केलेले आहेत त्यांनी. ते काय वाटतं काकू तुम्हाला? आत्ता सध्या सांगोला तर शिवसेनेचाच बोलबाला चालू आहे आणि शिवसेनेच्या यांनी पदाधिकाऱ्यांनी पण सांगोल्यातली भरपूर विकासाची कामं केलीत. कोण नगराध्यक्ष यावं? आनंदमानेनी काम अगोदर पण केले ना आता पण ते करतील, ते नगराध्यक्ष व्हावा असं आमची इच्छा आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण नगराध्यक्ष व्हावा असं? आनंद माने. कारण काय? कारण त्यांनी काम छान केलंय आणि अजून पण करतील असं वाटतंय आम्हाला. महिलांसाठी काय तुम्हाला विकास केला असं मला वाटतंय? भरपूर केलंय. आमच्या पोरींसाठी ही शाळा व्यवस्थित आहेत सगळं, आणि कुठून लांब जर यायचं म्हणजे त्यांना सायकल देतले, सगळं केलं त्यांनी. त्यामुळे आम्हाला वाटतं त्यांनीच यावं नगराध्यक्ष म्हणून. काय नाव? मनीषा केदार. काय वाटतं या सांगोला नगर परिषद निवडणुकीत कोण नगराध्यक्ष व्हावा, कुणाची हवा आहे? सध्या हवा तर शहाजी बापूंच्या उमेदवारांचीच आहे. कोण आहे नगराध्यक्ष? कोण नगराध्यक्षपदी आनंदभाऊ माने आहेत. कारण काय नेमकं? त्यांनी आज म्हणजे पाठीमागच्या काळात जनतेसाठी खूप काही केले. त्यांची काम काही त्यांची जे काम अडकलेली असतील किंवा काही जनतेची सामाजिक कामं वगैरे त्यांची जनतेची कामं म्हणजे बऱ्याच प्रमाणात केली. आता आपण सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत आनंद माने जे शहाजी बापू गटाचे उमेदवार मानले जातात, त्यामुळं या त्यांची क्रेज आज आपण प्रभागात फिरताना पाहिलेली आहे. अनेक महिलांनी प्रतिक्रिया जी दिलेली आहेत ती जनशक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे. ही जनशक्ती यासाठी उभी आहे की ती जनसामान्याचं काम करतात, जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतात. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी झालेली अभद्र युतीच्या विरोधात ह्या शहरातील तरुणाई असल्याचं बोललं जात आहे. कॅमेरामन ऋषिकेश नोंदरेसह जाकीर नदाब.